तर कसं आहे पब्लिक आहे ना, फॅमिली ट्रिपचं आहे ना पार्ट 3 पार्ट 1 अँड 2 आहे ना, तुम्हाला माझ्या चॅनलला जाऊन भेटेल. तर आता आम्ही चौघंजण आहे ना निघालो होतो पुढे आणि बाकीची आपली मंडळीसुद्धा आली होती मागून. तर या सगळ्या मंडळींनी ना घेतला चहा बरं का, पण आपल्याला चहा नव्हता प्यायचा म्हणून आहे ना आपण डायरेक्ट लस्सी घेतली बाई. लस्सी पिऊन झाल्यावर ना आपण आलो कपिलदेवेश्वराच्या मंदिराकडे. आता कॅडबरी खात खाते ना आपण चाललो होतो मंदिरामध्ये बरं का. आता मंदिराचा हा परिसर ना इतका स्वच्छ आणि सुंदर होता ना, काय सांगू तुम्हाला. मग कुठली वाट न बघता आपण डायरेक्ट गेलो मंदिरामध्ये. तर हे मंदिर आहे ना ओतूरमध्ये येतं बरं का. तुम्ही जर कधी आले ना तर या मंदिराला नक्की भेट द्या. श्रावणी सोमवाराच्या वेळेस ना इथं खूप गर्दी असते. मग आपण ना डायरेक्ट गेलो बरं का मंदिरामध्ये जाऊन पोचल्यावर ना आपल्याला आतमध्ये ना एक सुंदर अशी महादेवाची पिंड पाहायला मिळते. तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन ती पिंड कशी आहे. तर मग ना आपण आहे ना आतमध्ये आलतो बरं का, आणि ही महादेवाची पिंड आहे. अतिशय सुंदर अशी पिंड आहे. आणि श्रावणी सोमवार ना या ठिकाणी खूप मोठी गर्दी असते. मग दर्शन घेऊन ना मस्तपैकी बाहेर आलो. बाहेर आपल्याला इथे ना विठ्ठलाची मूर्ती दिसली बरं का. ही आपली चिमुकली काहीतरी इथं आहे ना मस्ती करत होती. तर आपल्याला आहे ना या ठिकाणी ना सर्व देवांच्या पिंडी पाहायला मिळतात. तुम्ही केदारेश्वर पहा नाही तर कोणती पण पहा, सर्व देवांच्या पिंडी ना या ठिकाणी आहेत बरं का. अतिशय सुंदर अशी रचना आणि सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे. तुम्ही ना या क्षेत्राला आहे ना अवश्य भेट द्या. मग ना सर्व पिंडींचं आपण आहे ना मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं बरं का, आणि ना डायरेक्ट निघालो घरच्या दिशेने. तर कसं आहे पब्लिक, आपल्याला ना फॉलो करून टाका आणि लाईक कमेंट शेअर पटकन करा.